स्मार्ट अहमदनगर न्यूज। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर दक्षिण जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर व अभिषेक कळमकर यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके हे उपस्थित होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। आप और जो बाकी नेता है वो कह रहे थे कि अभी भी राष्ट्रवादी एक ही है, तो क्या अब राष्ट्रवादी एक ही है या उसमें इसके बाद बहुत कुछ हुआ है। राष्ट्रवादी का रिस्पेक्ट चीफ इलेक्शन कमीशन के सामने गया, उसके सामने दोनों साइड ने उनकी जो भी बाजू है वो रखी और अभी इलेक्शन कमीशन का निर्णय है। तो क्या आपकी ओर से अब नई पार्टी और नया जो चुनाव चल रहा है सुप्रीम उसके कोर्ट लिए में ये जो इलेक्शन कमीशन का निर्णय है चैलेंज करेंगे। ही सर्व परिस्थिती पाहता एक राष्ट्र म्हणजे शरद पवार गटापुढे सगळ्या नाउमेद करणारे घटनाक्रम घडत आहेत। ह्या परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जाणार? शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारे लोक पवार साहेबांच्यासाठी या पक्षात काम करत होते, त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं फारसा फरक पडत नाही। पक्षाचं बॅनर किंवा पक्षाचं चिन्ह इकडं तिकडं गेलं तर मी नेहमी सांगत आलो की पवार साहेब जिथे उभा राहतील तिथं पक्ष उभा राहील। त्यामुळं आता जर पक्ष 100% आमच्या हातातून जाणार असेल, अजून नाही गेलं, इलेक्शन कमिशनने त्यांचा निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाची दारं ठोठावण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्या ठिकाणी जर न्याय असेल देशात तर न्याय मिळेल, नाही मिळालं तर मग इतर पर्यायांचा विचार त्यानंतर आम्हाला करावा लागेल। पण ज्या पद्धतीने शिवसेनेचं देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका अडकलेली आहे, तशी जर परिस्थिती झाली तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवर काही फरक पडेल? आम्हाला अपेक्षा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्यावर काही ना काही निर्णय करेल, पण देशातल्या लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसांनी येणार आहेत। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोरची सुनवाई 2 महिन्यापूर्वी पूर्ण झाली, 2 महिने ते थांबले। मला वाटतं सुप्रीम कोर्ट याचा कॉग्निजन्स घेईल की बाबा इतका विलंब त्यांनी निर्णय घेण्यासाठी का केला आणि त्याबाबतीपासून कोणाला फायदा होणार नाही याची काळजी सुप्रीम कोर्ट घेईल अशी आमची अपेक्षा आहे। तर आता काय नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह असं काही नवीन काही आहे तर कालचं चिन्ह घेईल, पक्षांची चिन्ह गडबड कशाला, सगळं व्यवस्थित करतील, काय अडचण आता जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा सगळ्या निवडणुका कुठे लढणार अर्थात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे की अजिबात नाही। कार्यकर्त्यांना सगळ्यांना याची जाणीव आहे की हा निर्णय कसा झालेला आहे, हा निर्णय अन्यायकारक आहे, ते होण्याची शक्यता होती असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। पण आम्हाला बाकी आशा होती की न्याय असेल देशात म्हणून न्याय मिळेल, तर मिळत नाही। सर जो काही निकाल देण्यात आला तर त्यावर आज जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेल यांच्या एका पत्रावर जे आहे तर तो निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना फक्त पत्र देण्यात अधिकार होते। त्यांना जे पत्र त्यांनी दिलं त्या पत्रात त्यांनी सांगितलेलं होतं की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना सर्व अधिकार देशातल्या सर्वांनी दिले, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार मी हे पत्र देतो। त्यामुळं निवडणूक आयोगाचा निकाल मी पूर्ण वाचलेला नाही, 141 पानाचा आहे, आमच्या वकील ते वाचलेला कालच निकाल झालेला आहे, त्यामुळे वाचून त्याचं निष्कर्ष व्यवस्थित काढतो। शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी हे जे घटनाक्रम सगळ्या पाहिला
तर कौटुंब म्हणजे फॅमिली पक्ष म्हणून दावेदारी आणि त्यातनं फूट हे असे सगळे प्रसंग समोर जावे लागत आहेत. आणि निवडणूक आयोगाच्या याच्यातही म्हटलं की लोकशाही मार्गानं ही काही निवडी झालेल्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही फॅमिलीचा पक्ष होता असं वाटत नाही, कारण पवार साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी हा पक्ष स्थापित केला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष देशाचे वेगळे लोक वेगळ्या राज्याचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील पवार फॅमिलीतलं कोणी पक्षाचं अध्यक्ष नव्हतं, त्यामुळं हा फॅमिलीचा पक्ष आहे असं म्हणण्याची योग्य आहे असं मला वाटतं. सर पण नेमकी चूक कुठं झाली जेणेकरून चूक झालेलीच नाही, पक्ष जो आहे- चूक निर्णय देणाऱ्यांची झालेली आहे. चूक कुठं झाली? चूक तुम्ही मेरिटनं बघितलं. आता काय वेळ नाही आहे आज आपल्याला, मलाही जायचं पुढच्या कार्यक्रमाला. चूक आमची झालेलीच आहे, चूक निर्णय घेणाऱ्यांची झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. सर आणखी सर. मुख्यमंत्र्यांच्या भोवती सध्याला गुंडांचे छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत, ट्विट होत आहेत, मंत्रालयामध्ये रील्स काढले जात आहेत. ही गंभीर बाब आहे का महाराष्ट्राच्या दृष्टीने? अत्यंत गंभीर आहे आणि महाराष्ट्र कोणत्या स्तरापर्यंत अधोगतीकडे गेला आहे याचं हे उदाहरण आहे. आणि गुंडगिरी आणि राजकारण आणि गुंडगिरी करणारे राजकारणात आले आणि राजकारणातली लोक गुंडांच्या मदतीने आपलं साम्राज्याचा विस्तार करताना दिसत आहेत. असं दोन्ही कॉम्बिनेशन सध्या महाराष्ट्रात चालू आहे. सर, तुमच्या स्वागतासाठी लावलेले निकालानंतर बोर्ड काढण्यात आले अजित पवार गटाकडे. काय काय तुमच्या स्वागतासाठी जे बोर्ड लावले होते तर ते काढण्यात आले अजित पवार गटाकडे. त्यांचं म्हणणं असं आहे की पक्ष आणि पक्षचिन्ह हे आता कायदेशीरदृष्ट्या शरद पवार गटांकडे राहिलेलं नाही आणि ते जर वापरून जर तुम्ही फलक लावले तर आम्ही फौजदारी कारवाई करू असं म्हणत त्यांनी ते फलक उतरवलेले आहेत. मी या शहरात आलो हे त्यांना कळलेलं आहे, एवढं भरपूर झालं. स्मार्ट अहमदनगर न्यूज.